न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। सामाजिक कार्यात अग्रेसर व्यक्तिमत्व डॉक्टर तानाजीराव सावंत। लोककल्याणार्थ न्यूज वाढदिवस विशेष। बहुआयामी व्यक्तिमत्व, कृतिशील आणि कार्यकुशल नेता, एक संवेदनशील राजकारणी, पाणीदार आमदार अशी अनेक विशेषणे आपल्या नावाशी जोडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत। एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा शेतकऱ्यांचा मुलगा ते इंजिनियर आणि नंतर उद्योगपती ते कॅबिनेट मंत्री ते हा प्रवास कुणालाही हेवा वाटावा असाच आहे। अदम्य इच्छाशक्ती, प्रचंड सकारात्मकता आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ यातूनच त्यांनी हे साध्य केलंय। शिवसेना सदस्य, उपनेते ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास अनेक चढ उतारांनी भरलेला आहे। दिनांक 15 मार्च रोजी त्यांचा वाढदिवस, त्यानिमित्त लोककल्याणार्थ न्यूज कडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। 2016 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून आले आणि 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये जलसंधारण मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला। 2022 मध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि आता 2025 मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा भूमपरांडा वाशी मतदारसंघाचा आमदार होण्याचा मान डॉक्टर तानाजी सावंत यांना मिळालाय। ही खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्याची पोहोच पावती म्हणावी लागेल। डॉक्टर तानाजी सावंत यांनी आरोग्य मंत्री म्हणून काम करताना ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला होता। जिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। डॉक्टर सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत। त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असतातच, त्याचबरोबर त्यांच्या पुढाकारानं पंढरपूर येथे राज्यातील पहिले 1000 खाटांचे सर्व सुविधांनी सुसज्ज सामान्य रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी या 4 वारी कालावधीत लाखो वारकरी पंढरपूरला येतात, ज्यामुळे आरोग्य सेवांवर मोठा ताण येतो। हे रुग्णालय या वारकऱ्यांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल। तसेच निरोगी आरोग्य, तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे या अभियानांतर्गत राज्यातील 18 वर्षांवरील 1 कोटी पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली। या मोहिमेच्या माध्यमातून अनेकांना आवश्यक ते उपचार मिळण्यास मदत झाली। शैक्षणिक क्षेत्रातही डॉक्टर सावंत यांनी विविध शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी प्रयत्न केले आहेत, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळाली आहे। त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल झालंय। आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री म्हणून कार्यभार सांभाळताना त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले। उदाहरणार्थ हिंदू हृदय सम्राट आपला दवाखाना या उपक्रमांतर्गत राज्यात 700 ठिकाणी दवाखाने सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं, ज्यामुळे नागरिकांना मोफत आणि सुलभ आरोग्य सेवा मिळतील। तसेच कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी निधीच्या विनियोगासाठी आरोग्य विभागात धोरण तयार करण्यात आलं, त्यामुळे आरोग्य सुविधांचं बळकटीकरण होईल आणि नागरिकांना अधिक चांगल्या सेवा मिळतील। डॉक्टर सावंत यांनी पुण्यात जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली, ज्याद्वारे शाळा आणि विविध शाखातील महाविद्यालय सुरू केली। तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील सोनारी येथे भैरवनाथ साखर कारखान्याची स्थापना करून साखर उद्योगात योगदान दिलं। सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे। कोरोना काळात बार्शी येथे 1000 खाटांचे रुग्णालय उभारले आणि ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा केला। तसेच पंढरपूरच्या आषाढी कार्तिकी वारीसाठी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करून वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली। त्यांच्या या बहुआयामी कार्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडलेत। आज त्यांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा। त्यांना उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभो, त्यांच्या शुभ हस्ते समाजाचा असाच विकास घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। शब्दांकन मान्य आशुतोष बनसोडे, संपादक लोककल्याणार्थ न्यूज। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।